महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। विक्रोळीतील पार्क साइट परिसरात मनसेच्या विधानसभा शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यासाठी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली होती। मनसैनिकांनी मोठी गर्दी केली। त्यांच्या उपस्थितीत शाखेचं उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला। कल्याण शेळफाटा मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले। मानपाडा जंक्शन परिसरात मेट्रोचं काम संथ गतीने सुरू असल्यानं वाहन चालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय असा आरोप मनसेनं केलाय। मनसे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी प्रशासनाच्या नियोजनावर टीका करत वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे। येत्या 8 दिवसात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय। जय महाराष्ट्र। मी हर्षद हरिश्चंद्र पाटील, माजी नगरसेवक आणि जिल्हा संघटक मनसे। विषय आहे कल्याण शेळफाटा रोडचा। कल्याण शेळफाटा रोडवर मानपाडा जंक्शन आहे आणि या मानपाडा जंक्शनवर रोज ट्रॅफिक होते, रोज। म्हणजे आपण जर विचार केला तर रुणवालपासून मानपाड्याला जायला, सोनारपाड्यापासून मानपाड्यापर्यंत यायला आणि मानपाडा रोड संघवी गार्डनपासून मानपाड्याला यायला जो साधारण 5 मिनिटाचा रस्ता आहे, रोज त्याला पाऊण ते 1 तास जातो। आणि याचं कारण आहे मेट्रोचं काम चालू आहे। MMRDAच्या मार्फत तिथे मेट्रोचं काम चालू आहे। माझा या व्हिडिओमार्फत MMRDAच्या अधिकारी आणि मेट्रोचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना सूचना वजा इशारा आहे का येत्या 8 दिवसामध्ये आपण या ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित करा आणि लोकांना याच्यातनं दिलासा द्या। आता शाळांना सुट्टी होती तर ठीक होतं, काम चालू होतं, आम्ही सहन करत होतो। आता शाळा चालू झाल्या आहेत। विद्यानिकेतनसारखी जी शाळा आहे त्यांना या ट्रॅफिकमुळे वारंवार शाळेला सुट्टी द्यावी लागते। मुलांचे हाल होतात, पालकांचे हाल होतात, रोज कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल होतात। कधी थांबणार हे सगळं? आज वर्षभर झाला याचं काम चालू आहे, कोणी लक्ष देत नाही त्या मानपाडा जंक्शनवर। आणि तिथलं ट्रॅफिक सॉल्व करणं याच्यासाठी काय मोठ्या रॉकेट सायन्सची आवश्यकता नाही आहे। फक्त तिथे जो बॉटल नेक झालेला आहे, जिकडनं 2 लेन 3 लेन ट्रॅफिक येते तिन्ही बाजूनी आणि इथे सिंगल लेन होते, तिथे साईडचं थोडं एन्क्रोचमेंट जर केलं, एक साईड शोल्डर केलं तर 2 लेन व्यवस्थित चालू शकते तिथे। किती दिवस आम्ही या सगळ्या गोष्टी सहन करायच्या? इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये सन्माननीय आमदार महोदय असतील, नगरसेवक असतील, आपण देखील याचा विचार केला पाहिजे। या बाबतीचा लोकांनी आपल्याला इथे निवडून दिलेलं आहे, जनमत दिलेलं आहे। आपण या बाबतीत जरा कधीतरी विचारणार आहात की नाही प्रशासनाला, का फक्त आपण कार्यक्रमाला जाऊनच सगळ्या गोष्टी करणार आहात? माझी तर इथल्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आपण या रस्त्याला स्वर्गीय ह.ब.प. सावळाराम बाबा महाराज यांचं नाव दिलं आहे। अरे किमान त्या नावाला कुठे काळं लागणार नाही याची तरी आपण दखल घेतली पाहिजे। माझ्या या व्हिडिओमार्फत MMRDAचे अधिकारी असतील किंवा मेट्रोचा कॉन्ट्रॅक्टर असेल, जर 8 दिवसामध्ये आपण मानपाडा सर्कलच्या ट्रॅफिकच्या बाबतीत योग्य नियोजन केलं नाही तर एवढं फक्त लक्षात ठेवा का गाठ मनसेची आहे। मग आम्ही दाखवू का आम्ही काय करू शकतो ते? कृपा करून आम्हाला आंदोलन करण्याकरिता भाग पाडू नका। या ट्रॅफिकमुळे वाहतूक पोलिसांवर किती ताण येतो याचा कोणी विचार केला आहे का? आपण फक्त पोलिसांबद्दल वाईटच बोलतो, तरी त्यांचं एक दिवसभर 12-12 तास काम करतात, याचा कोणी विचार केला आहे का? आज तिथे वॉर्डन आहे, त्या वॉर्डनचं कोणी ऐकत नाही। ओलावाल्यांचं तर एवढा माज वाढला आहे का जरा ट्रॅफिक दिसली तर नो एंट्रीतनं जातात। यांना पण आम्ही एका 8 दिवसामध्ये दाखवू यांना शिस्त काय असते ती। पुन्हा एकदा माझी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच MMRDAचे अधिकारी असतील किंवा मेट्रोचे कॉन्ट्रॅक्टर असतील, विनंती आहे कृपा करून आपण या बाबतीमध्ये लक्ष द्या आणि याच्या 8 दिवसामध्ये, येणाऱ्या 8 दिवसामध्ये याचं व्यवस्थित नियोजन करा आणि सामान्य जनतेला, मुलांना, बाळांना, पालकांना याच्यातनं कृपा करून तुम्ही या ट्रॅफिकच्या याच्यातनं मुक्त करा, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भिवंडीतील TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय। या प्रकरणामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा आता पुढे ढकलावी लागली असली तरी हजारो परीक्षार्थी शिक्षकांचा हिरमोड झालाय। शिक्षक क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे।
पेपरफुटीमुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाल्याचं त्यांनी म्हटलंय। संघटनेनं सर्व परीक्षार्थींचे परीक्षा शुल्क परत करावे, तसंच टीईटी परीक्षा अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह संस्थेमार्फत घेण्याची मागणी करण्यात आली। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। या बाबतीमध्ये अत्यंत खेदाने सांगावंसं वाटतं की एवढी महत्वाची परीक्षा असताना हे पेपर फुटीचे प्रकरण होतात। आता नीटचे पेपर फुटले, मुलांना परत परीक्षा द्यावी लागली, शिक्षकांनाही आता ही पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे। पुन्हा द्यावी लागणार नाहीये, परंतु त्यांचा जो भ्रमनिरास झालेला आहे, पुन्हा त्यांना अभ्यास आणि पुन्हा तो कालावधी पुढे त्यांचा जाणार आहे। या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करतो की जे शिक्षक या परीक्षेला बसले होते त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे आणि या परीक्षा परिषदेकडनं ही परीक्षा काढून घ्यावी आणि एखाद्या चांगल्या विश्वसनीय अशा एजन्सीकडे ही परीक्षा सोपवण्यात यावी, जेणेकरून पेपर फुटणार नाहीत किंवा परीक्षा दिल्यानंतरही यामध्ये काही अफरातफर होणार नाहीत। मला पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि आमच्या शिक्षकांना दिलासा देतील। तोपर्यंत मी शिक्षकांना नम्र आवाहन करेन की तुम्ही या बाबतीमध्ये अस्वस्थ होऊ नका, आपला अभ्यास चालू ठेवा आणि लवकरच ही शासनाने परीक्षा घ्यावी आणि शिक्षकांना यातून दिलासा द्यावा अशी विनंती करतो। कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देह व्यापाऱ्याच्या रॅकेटवर ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलनं कारवाई केली आहे। या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून 2 तरुणींची सुटका करण्यात आली। पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचत ही कारवाई केली आहे। अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव मनीषा नांदे असून ती वकिली व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात हॉटेल चालकाची भूमिका, रॅकेट किती दिवसापासून सुरू होतं आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत। दिनांक 24 रोजी हॉटेल उडुपी पॅलेस या ठिकाणी एक महिला जी पेशाने वकील आहे आणि ती 2 पीडित व्यक्तींना घेऊन उडुपी पॅलेस या ठिकाणी आलेली होती आणि तिथे ह्युमन ट्रॅफिकिंगचे पथक आहे गुन्हे शाखेचे, त्यांनी त्या ठिकाणी रेड करून त्या महिलेला ताब्यात घेतलं होतं। त्या ठिकाणी कोळशेवाडी पोलीस स्टेशनला आमचा गुन्हा नोंद आहे। 3 दिवस त्या महिला जी आहे तिची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड होती आणि आज मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड तिला मंजूर झालेली आहे। कोणत्या कोर्टात ती काम करत होती, काय? कल्याण कोर्ट आणि पनवेल कोर्ट या ठिकाणी काम करत होती। भिवंडी शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील निंबोळी परिसरात टायर आणि लाकडी पॅलेटच्या गोदामाला भीषण आग लागली। गोदामात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्यानं काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं। आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पाण्याचा तुटवडा आणि मोठ्या प्रमाणातील साहित्यामुळे बचाव कार्याला अडचणी येत आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आग आटोक्यात आल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार आहे। आग किती वाजता लागली? आग 3 वाजून 17 मिनिटांनी लागली। आग मोठी आहे भरपूर, त्याच्यामध्ये टायर्स पुराने टायर्स आहे आणि लाकडे वगैरे असं रॉ मटेरियल भरपूर आहे। खूप स्टॉक आहे लोकांचा आणि पाण्याची सोय नाही, पाणी उपलब्ध नाही। आमचे 3 फायर इंजिन काम करतात, त्यांना केव्हाचं पाणी मागतो पण पाणी देत नाही। कुठली ठिकाणीची गाडी? IGM हॉस्पिटल आणि कोंबडपाडा फायर स्टेशनच्या 3 गाड्या फायर इंजिन आता इथे सध्या आहेत। कॅज्युअलिटी नाही, सर्व लोकांना मी बाहेर काढून सुरक्षित केलेलं आहे। किती तास लागला नक्की? आगीच अजून सांगू शकत नाही, कारण पाण्याची सुविधा जो करत नाही लोक। बाजूमध्ये जे आहेत ना गॅस एजन्सी तिथे काय आहे? तिथे काही नाही। मुंबईकरांना शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पाणी आणि अन्न मिळावं यासाठी महापालिकेची दादर येथील विश्लेषक प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावते। गेल्या 10 वर्षात या प्रयोगशाळेत 7 लाखाहून अधिक पाणी आणि अन्न नमुन्यांची चाचणी करण्यात आली। या प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे 70,000हून अधिक नमुन्यांची तपासणी केली जाते। पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल अवघ्या 24 तासात उपलब्ध होतोय। नागरिक आणि आस्थापनांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी केलंय। 123 वर्ष जुनी ही प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात आले। पाणी, अन्नपदार्थ, फास्ट फूड, बर्फ आणि इतर नमुन्यांची नियमित तपासणी केली जाते। मुंबईकरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्याचं काम सुरू आहे।
देशातील अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन नियम लागू केलेत. आता नोंदणीकृत अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णालयांना प्रत्यारोपणानंतरचा यशदर, रुग्णांचे दीर्घकालीन परिणाम आणि अवयव किती काळ कार्यरत राहिला याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागणार आहे. या निर्णयामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना उपचारासाठी रुग्णालय निवडताना अधिक योग्य निर्णय घेता येणार आहे. मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणानंतर 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षानंतरची माहिती देखील जाहीर करणं आवश्यक असेल. केंद्राच्या या निर्णयामुळे प्रत्यारोपण सेवांमध्ये गुणवत्ता, जबाबदारी आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकेतील 17 सहाय्यक अभियंते आणि 2 कार्यकारी अभियंत्यांनी पदोन्नती स्वीकारण्यास नकार दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेली पदोन्नती नाकारल्यानं या निर्णयामागील कारणांचा तपास करण्याची मागणी होते. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली कारणं, विभागनिहाय माहिती आणि निर्णयामागील बाबी तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. पदोन्नती करण्यामागील नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी पारदर्शक चौकशी आवश्यक असल्याचं आझमी यांनी म्हटलंय. 15 दिवसात कृती अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.